इथं वाक्यामधील मुख्य क्रियापदाला राईट, रोट, रिटन वाक्यातील क्रियापदाचं तिसरं रूप ज्या वेळेस ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वापरल्या जातं तेव्हा तेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असताना मुख्य क्रियापदाच्या अगोदर हॅव बीन किंवा हॅज बीन लिहित असतो. आणि जेव्हा जेव्हा वाक्यातील मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो तो आयएनजी प्रत्यय काढण्यासाठी आपण वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या अगोदर पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये बीइंग BING वापरत असतो. मग जेव्हा आयएनजी दिसल त्यावेळेस त्याच्या अगोदर काय वापरायचं? बीइंग. आणि वाक्यामध्ये जर समजा तिसरं रूप दिसलं इयन हा प्रत्यय वाक्याचा दिसला तर त्याच्या अगोदर काय वापरायचं? बीन वापरायचं. अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट बघा, आय हॅड रिटन अ लेटर. आय हॅड रिटन अ लेटर म्हणजे पत्र लिहिण्याची क्रिया ही खूप पूर्वी म्हणजे काही वेळाच्या अगोदर संपलेली आहे. आणि मग या ठिकाणी हॅड रिटन अ लेटर वाक्याला कर्माची कर्त्याला जागा द्या, अ लेटर. आता या ठिकाणी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद जशाला तसे लिहा. रिटर्न आले म्हणून या ठिकाणी बीन आपल्याला वापरायचे कारण मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी आहे अगोदरच्या वाक्यामध्ये. म्हणून अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी असं होतं तुमचं पूर्ण भूतकाळामधलं वाक्य. आय हॅड रिटन अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी. त्याच्यानंतर सिंपल फ्युचर मध्ये आपण काय फ्युचर टेन्स मध्ये आपण कुठले सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो? विल किंवा शॅल, है ना. तर मग आय विल राईट अ लेटर, मी पत्र लिहील. लिहिण्याची क्रिया ही भविष्य काळामध्ये होणार आहे. आय विल राईट अ लेटर. आणि मग भविष्य काळाचा किंवा भविष्य काळातील वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना आपल्याला बी लावायला लागत. कशाचा नंतर लावायचं असतं ते? विल किंवा शाल. विल किंवा शालचा नंतर बी, विल बी आणि शाल बी हा एवढा बदल लक्षात ठेवायचा. मग अ लेटर विल बी रिटन बाय मी. अ लेटर विल बी रिटन बाय मी. आय एम गोइंग टू राईट अ लेटर. अ लेटर इज गोइंग टू बी रिटन बाय मी. हे गोइंग टू राईट असं जशाल तसं. तुम्ही म्हणसाल गोइंगला आयएनजी प्रत्यय लागलाय मग इथं गोइंगच्या आधी बिईंग लिहायचं का? नाही, कारण वाक्यातलं मुख्य क्रियापद आपण बघायचं या ठिकाणी. मग ते काय आहे? राईट आहे. राईट असल्यामुळे त्याच्या अगोदर तुम्हाला आयएनजी लावायची गरज नाही. अ लेटर इज गोइंग टू बी रिटन बाय मी असं लिहू शकता तुम्ही. आणि मॉडेल्स ज्यावेळेस तुम्हाला वाक्यामध्ये मस्ट येतं, आय मस्ट राईट अ लेटर. अ लेटर मस्ट बी रिटन बाय मी. त्याच्यानंतर मॉडेल्स मध्ये शुड असेल, आय शुड हॅव रिटन अ लेटर. अ लेटर शुड हॅव बीन. हॅव आलं की हॅवच्या नंतर जर वाक्यातील क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तिथं तुम्हाला हॅव बीन वापरायचं असतं. आता ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात आल्या पाहिजे की आपण बीन कधी वापरायचं, बीइंग कधी वापरायचं आणि बी कधी वापरायचं. ह्या किती वाक्य आहे ते? 12 असतील ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ह्या वाक्यांचा जरा व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे हे चेंजेस मी एकच वाक्य तुम्हाला रिपीट अँड रिपीट स्लाइड शोधून कशामुळे दिली की तुम्हाला तिथं बदल कळाले पाहिजे क्रियापदामधले. लेटर विल बी रिटन हे बी कस काय आलं इथं? मग तेच म्हणते ना मी तुला. जेव्हा जेव्हा वाक्य हे फ्युचर टेन्स मध्ये असतं आणि त्या फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर बी वापरतो. शल बी किंवा विल बी हे दोन्ही गोष्टी. शाल असेल तर इथं वाक्यामध्ये शाल असेल तिकडे शाल बी लिहायचं, विल असेल तर इकडे विल बी लिहायचं आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. बरं, आयएनजी कधी वापरायचं सांग? आयएनजी असेल तर काय वापरायचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये? बीइंग. आणि हॅव असेल, हॅव रिटन असेल तर हॅव बीन. हॅव बीन. हॅज बीन, हॅज बीन. आय हॅव रिटन अ लेटर. अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. आय हॅड रिटन अ लेटर. अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी.
म्हणजे जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये हॅव आणि हॅज आलेलं असतं किंवा हॅड आलेलं असतं आणि वाक्यामधील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतं, मग ह्या दोन्हीचा सेन्स घालवण्यासाठी आपण या ठिकाणी हॅव बीन, हॅज बीन आणि हॅड बीन वापरतो. मग हॅव, हॅज, हॅड हे कधी वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं ऍक्झिलरी वर्ब सांगत असताना. हो मॅडम. आता ह्या कुठल्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय मला सांगा, फाइंड आउट करा. काही नाही प्रॉब्लेम. नाही ना? मस्त. हो. हा. आपण जाऊ आता ऍज सून ऍज कडं. ओके. आता हे पहा. We can also use a present perfect with as soon as when we speak about the future. The meaning is the same. I will go to the shop as soon as it has stopped. As soon as it stops raining. मग आता हे as soon as चा उपयोग कशासाठी केलेला जातो प्रेझेंट परफेक्ट मध्ये, की जशी क्रिया घडली पण ते फ्युचर टेन्स असतो तो तुमचा. भविष्य काळामध्ये एखादी क्रिया म्हणजे असं सांगायचं, जसा पाऊस जसा थांबला तसं मी शाळेत जाईल किंवा तसं मी कॉलेजला जाईल. मी कॉलेजला जाईल जसा पाऊस थांबला त्या पद्धतीने मी कॉलेजला जाईल. किंवा ऍज सून ऍज म्हणजे ही क्रिया घडली की लगेच ती क्रिया होणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे जसं जेवण झालं तसं मी झोपणार आहे, जेवण झाल्याच झाल्याच मी झोपी जाणार आहे. म्हणजे दुसरी जी क्रिया दाखवण्यासाठी जे म्हणजे बोलल्या जाते ती कुठली असते, फ्युचर टेन्स मधली असते. मग आता या ठिकाणी आय विल गो टू द शॉप्स मराठीमध्ये बोलत असताना ती दुसरी क्रिया असते, परंतु इंग्रजी वाक्यांच्या वाक्यरचनेमध्ये आपण ऍज सून ऍज हे पहिल्या क्रियेनंतर म्हणजे दुसऱ्या क्रियेनंतर वापरतो. म्हणजे जसा पाऊस थांबला तसं मी दुकानावर निघणार आहे किंवा दुकानाला जाणार आहे, दुकानासाठी घरातनं निघणार आहे. मग वी यूज द पास्ट सिम्पल विथ ऍज सून ऍज वेन वी स्पीक अबाउट द पास्ट. म्हणजे जेव्हा आपण भूतकाळाविषयी बोलत असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी साधा भूतकाळ वापरत असतो, परफेक्ट. वी कॅन ऑल्सो यूज द पास्ट परफेक्ट. द मिनिंग इज द सेम. म्हणजे जरी आपण पास्ट परफेक्ट वापरला तरी त्या दोन्ही वाक्याचं मिनिंग काय असलं पाहिजे, सेम वापरलं पाहिजे. दे रिस्टार्टेड द टेनिस मॅच ऍज सून ऍज द रेन स्टॉप. आता आपण बरेच वेळा बघतो की पावसामुळे सामने रद्द होतात आणि मग ते सांगतात त्या ठिकाणी आपल्याला कॉमेंटेटर काय सांगतात, जसा पाऊस उघडला तसा मॅच सुरू झाला. म्हणजे जसा पाऊस थांबला तसा मॅच सुरू झाला किंवा जसा पाऊस सुरू झाला तसा मॅच थांबला. म्हणजे ह्या दोन्ही क्रिया एका पाठोपाठ घडलेल्या असतात आणि त्या पाठोपाठ घडणाऱ्या क्रिया या ठिकाणी दर्शविण्यासाठी आपण ऍज सून ऍज चा वापर करत असतो. दे रिस्टार्टेड द टेनिस मॅच ऍज सून ऍज द रेन हॅड स्टॉप. मग आता जरी हे वरचं वाक्य आहे हे साध्या भूतकाळातलं आहे आणि खालचं वाक्य जे आहे ते तुमचं पास्ट परफेक्ट मधलं आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळ असेल किंवा साधा भूतकाळ असेल, दोघांचा मिनिंग काय आहे, सेम आहे. आणि हीच मुख्य बदल लक्षात. आता हे बघा या ठिकाणी एक्झाम्पल्स आहे. ऍज सून ऍज द प्यून रँग द बेल कॉमा द प्युपिल्स लेफ्ट द क्लास. जशी बेल वाजली तशी मुलं वर्गाच्या बाहेर सुसाट सुटली. आता हे तुम्हाला प्रश्नामध्ये असं वाक्य येतं बघा, ऍज सून ऍज द प्यून रँग द बेल द प्युपिल्स लेफ्ट द क्लास. मग ह्या ऍज सून ऍज वापरलेल्या वाक्याचं रूपांतर तुम्हाला करत असताना त्या ठिकाणी नो सूनर दॅन, नो सूनर दॅन हा शब्द किंवा हे प्रतिशब्द वापरायचा असतो. मग आता ह्याच्यामध्ये मुख्य बदल कोणते करता येतात किंवा करणं गरजेचं असतं इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार, तर लक्षात घ्या. तुमच्या वाक्यातलं कर्ता आपलं क्रियापद, तुमच्या वरील वाक्यातलं क्रियापद कुठलं आहे ते बघायचं. मग क्रियापद हे जर साध्या भूतकाळातलं असेल
किंवा पूर्ण भूतकाळातलं असेल. ह्या 2 भूतकाळापैकी तुम्हाला ते वाक्य दिलं जातं. मग या ठिकाणी रँग हे काय आहे? रिंग, रँग, रंग. रिंग म्हणजे काय? पहिलं पद ना, पहिलं मूळ रूप क्रियापदाचं. हा, रिंग हे क्रियापदाचं मूळ रूप. पण रिंग म्हणजे काय? बेल वाजताय, वाजणारी घंटा. बेल वाजवणे. हा. अ अंगठी क्रियापद कसं होईल राजा? रिंग, रँग, रंग. रिंग म्हणजे वाजवणे, बेल वाजवणे. जशी शिपायांनी बेल वाजवली तशी वर्गाच्या मुलं बाहेर पळाली. मग ऍज सून ऍज नी हे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. ऍज सून ऍजच्या स्वरूपात दिलेलं आहे. परंतु त्या वाक्याचं कन्वर्जन करत असताना तुम्हाला नो सुनर दॅन मध्ये करा असं येतं. कन्वर्ट द स्पेसिफिक सेंटेन्स इन ब्रॅकेट मध्ये दिलं असतं. कन्वर्ट द सेंटेन्स इनटू नो सुनर दॅन. मग आता नो सुनर दॅनच्या वाक्यामध्ये कन्वर्ट असताना तुम्हाला सुरुवातीला वाक्यामधील क्रियापद कुठलं आहे ते लक्षात आलं पाहिजे. मग आता तुम्हाला या ठिकाणी 2 क्रियापद दिसतात. कुठले कुठले 2 आहेत माधुरी, सांगशील का? रँग. आणि रँग आणि बेल. बेल कसं क्रियापद कसं कळा? पुपिल्स. पुपिल्स. प्युपिल्स हे करतात नाही का? नाम आहे ते. नाम कसं क्रियापद असू शकतं? हम्म आता 2-3 शब्द राहिलेत वाक्यात, ते बी सांगा 2-3 जण, म्हणजे झालं सगळं वाक्य सांग. लेफ्ट हे क्रियापद आहे का? लेफ्ट, लेफ्ट. लेफ्ट. हा. मी कालच तुम्हाला क्रियापदाची काय खूण सांगितली. क्रियापदाचा जर समजा तुम्ही मराठीमध्ये अर्थ केला तर त्याच्या रिंग म्हणजे काय? वाजवणे. क्रियापद. लेफ्ट म्हणजे काय? सोडणे. सोडणे. है की नाही? हा, लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. लेफ्ट. प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला 2च क्रियापद आढळतील या ठिकाणी एस सुनायच्या वाक्यामध्ये, कारण वाक्याचं कन्स्ट्रक्शनच तशा पद्धतीचं दिलेलं असतं. आणि मग रँग हे भूतकाळातलं आहे. भूतकाळात असल्यामुळं आपण नो सुनरच्या नंतर डीड वापरायचं. नो सुनर डीड द प्यून रिंग द बेल. आता इथं सुरुवातीला डीड वापरल्यामुळं या ठिकाणी तुम्ही काय करायचं? नो सुनर डीड द प्यून रँग द बेल म्हणायचं नाही, रिंग द बेल म्हणायचं. मग ह्याच्यासाठी तुम्हाला क्रियापदाची 3ही रूप माहित असले पाहिजे. रिंग, रँग, रंग. आहे का तसं काही? का रिंग, रँग, रँग? रिंग म्हणजे अंगठी म्हणली भाग्यश्री मगाशी. तर रिंग हे काय आहे? नाही, रिंग हे काय आहे? वाजवणे आहे, वाजवणे. मग हे पहिलं रूप आहे, पहिलं. मग जेव्हा जेव्हा आपण भूतकाळातील वाक्य नो सुनर डीड मध्ये, नो सुनर दॅन मध्ये कन्वर्ट करत असताना नो सुनर हा शब्द सुरुवातीला जशाच्या तसं लिहायचा आणि डू, डज, डीड ह्या 3 पैकी एक शब्द वापरायचा असतो आपल्याला नो सुनर सोबत. मग या ठिकाणी पहिल्या वाक्यातील क्रियापद हे जे भूतकाळात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय वापरतो? डीड वापरतो. नो सुनर डीड द प्यून रिंग द बेल. रँगचं या ठिकाणी रिंग होतं कारण इथं डीड लिहिलंय, सुरुवातीलाच डीड लिहिलंय म्हणून. आणि प्यून रिंग द बेल दॅन. नो सुनर दॅन असतं हे आणि कॉमा निघून जातो. या कॉम्याच्या ठिकाणीच द्यान वापरायचं. द्यान वाक्यात इतरत्र कुठेही वापरायचं नाही येड्यासारखं. इकडे लिहिसाल, इकडे लिहिसाल असलं नाही लिहायचं. कॉमा दिसला त्या कॉम्याच्या ठिकाणी द्यान लिहायचं आणि मग द्यानच्या नंतर तुमचं ऍज इट इज वाक्य लिहून काढायचं. द प्युपिल्स लेफ्ट द क्लास, फुल स्टॉप. काय बदल करायचा? अगदी छोटासा बदल असतो ऍज सुन ऍज आणि नो सुनर त्यांच्या वाक्यामध्ये. फक्त डू, डज, डीड कधी वापरता येते एवढंच शिकायचं. आणि वाक्यातलं क्रियापद ओळखता आलं पाहिजे. रँग आहे का, एंटर आहे का, गो आहे का, वेंट आहे का, काय आहे तर. दुसरं वाक्य बघा. ऍज सून ऍज माय फादर एंटर्स द हाऊस, कॉमा आय गिव्ह हिम अ ग्लास ऑफ वॉटर. आता या ठिकाणी वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे रे बाळांनो? एंटर्स. एंटर्स हे क्रियापद आहे. बरं, क्रियापद कुठल्या काळातले माधुरी? एंटर्स. एंटर्स दुसऱ्या. आता मारील मी तिथे येऊ ना.
एंटर्ड असेल ना, तर क्रियापदाच्या मुख्य रूपाला इथं यस किंवा इएस प्रत्यय लागलाय का, तर त्याच्या आधी असणारा करता माय फादर हा एकवचनी आहे. आणि मग क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला यस प्रत्यय कधीच लागत नसतो आयुष्यात. फक्त तो कधी लागतो, पहिल्याच रूपाला लागतो, मूळ रूपाला लागतो. मग ऍज सून ऍज माय फादर एंटर्स द हाऊस, जसा माझ्या वडिलांनी घरात प्रवेश केला, कॉमा आय गिव्ह हिम अ ग्लास ऑफ वॉटर. गिव्ह म्हणजे गिव्ह, गेव, गिवन असं नाहीये. गिव्ह पण हे का क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे, आणि एंटर हे सुद्धा पहिलं क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप असतं त्यावेळेस आपण कुठलं डू, डज किंवा डीड पैकी डू किंवा डज वापरतो. मग या ठिकाणी क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणून आपण डूच्या ऐवजी डज वापरायचं. नो सुनर डज माय फादर एंटर, पहिलंच रूप येतं इथं एंटर. यस प्रत्यय निघून जातो इथं, कारण डज लिहिलाय मागे आपण. इथं आपला रँकचा रिंग झाला होता, कारण डीड आपण पाठीमागे लिहिला होता. आणि मग नो सुनर डज माय फादर एंटर द हाऊस, कॉमा काढून टाकला, देन आय गिव्ह हिम अ ग्लास ऑफ वॉटर. आला बदल लक्षात? हो का? नाश्ता केला नाही का? झोप यायली अजून? आला मॅडम. आता समजा असं वाक्य आलं असतं. आता इथे मी 2च वाक्य लिहिली होती तुमच्यासाठी, म्हणजे डू, डज आणि डीड हे 3च वाक्य वापरायचं असतात. डू कधी वापरायचं? जर वाक्यातील मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप असेल, त्याला काहीच नसेल, ही किंवा सी किंवा इट असेल, त्यावेळेस आपण काय करतो? एंटर्स लावतो. मग क्रियापदाचं हे जर असेल तर मग दे एंटर असं लिहिलं समजा. ऍज सून ऍज दे एंटर द हाऊस आय गिव्ह देम अ ग्लास ऑफ वॉटर, असं असलं असतं वाक्य. कारण क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला यस लावलं नाही, इयस लावलं नाही, काहीच लावलं नाही. मग या ठिकाणी वाक्य झालं असतं, नो सुनर डू दे एंटर द हाऊस आय गिव्ह देम, म्हणजे कॉमा काढून दॅन टाकलं असतं, आणि नंतर आय गिव्ह देम अ ग्लास ऑफ वॉटर. जेव्हा क्रियापदाचं फक्त मूळ रूप असतं, त्याला इएस प्रत्यय नसतो, त्यावेळेस या ठिकाणी नो सुनरच्या नंतर डू लिहायचं. जेव्हा क्रियापदाचं दुसरं रूप असतं तेव्हा डीड लिहायचं. आणि जेव्हा क्रियापदाला यस किंवा इएस प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेस काय करायचं? नो सुनर डज लिहायचं, कॉमा काढून टाकायचा आणि दॅन लिहायचं. सगळ्यात सोपी म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळ्यात सोपा व्याकरणाचा प्रकार या नो सुनर, काय म्हणतात, ऍज सुन ऍज, नो सुनर दॅन, आणि नॉट ओनली बट ऑल्सो. लय सोपं काम असते हे. आलं का लक्षात? हो मॅडम. काय करायचे चेंजेस मला सांग बरं भाग्यश्री, तुझ्या भाषेत एकदा. सांग सांग सांग. नसेल सांग, समजले एखादी गोष्ट तर आपण या ठिकाणीच रिपीट करू शकतो ना. म्हणजे हा डाऊट निघून जातो ना तो. कारण पुन्हा थोड्या वेळानं वाचायला बसशील, अरे काहीच समजलं नाही असं होऊन नको जायला पाहिजे. मग हे भाग्यश्री कुठे गेली आहे मॅडम इथं. आहे? मग सांग की काय बदल करायचे तर आता. नो सुनर टाकला आणि हा नंतर नो सुनर आले की डीट येते. हा नंतर कॉमा टाकून दॅन टाकला आणि इथं हम्म. रँकच्या जागी रिंग झालं. तिसरं रूप ना, पण दुसऱ्याचं डीड, तिसरं हा रूप. डीड कशामुळे वापरला आपण? डीट डीट कशाला वापरली? का वापरलं? मला कसं कळालं तुला हे समजलं नाही म्हणून? डीट हा, समजलं नाही. मला कसं कळालं तुला हे राहिलंय समजायचं शिल्लक म्हणून? समजलं नाही. तरी पण तू माझ्या समोर नाहीयेस, वर्गामध्ये असल्यावर माधुरीला माहितीये राऊत मॅडमला काय काय समजतंय ते. है ना माधुरी? हो मॅडम. हा
बघ आता भाग्यश्री माझ्या समोर नाही तरी मला समजलंय माधुरीला या ठिकाणी डीड का आलंय किंवा डज का आलंय हे नाही समजलंय अजून. माधुरी वरचा जे वाक्य आहे ऍज सुन ऍजचं त्या वाक्यामध्ये रँग हे वाजवणे आहे, रिंग नाही हातात घालायची. तर हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पहिलं रूप काय आहे? रिंग. दुसरं आहे रँग. तिसरं असतं रंग. रिंग रँग रंग. मग आता हे सहाय्यकारी आपलं मुख्य क्रियापदाचे 3 रूप आहेत. या रूप आले तर डीड वाक्यामध्ये वापरतात मॅडम. आ तिसरं रूप आले तर डीड वापरतात. दुसरं रूप आलंय या ठिकाणी. तर मग डीड वापरायचं. आणि खालच्या वाक्यामध्ये एंटर्स आहे. एंटर हे काय आहे? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि मग पहिलं रूप आल्यामुळं आपण या ठिकाणी नो सुनर डज वापरले. कारण इथं मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी डज वापरतो. पण मुख्य क्रियापद जर वाक्यामध्ये मूळ स्वरूपात असेल तर नो सुनर नंतर डू वापरायचं. आलं आलं लक्षात आता? हो. हा लिहून ठेवा कुठतरी. डिग्री ऑफ कम्पॅरिझन झालं ना ग आपलं? हो काल झालं ना. झालं. हे बघूया थोडस आपण रिमूव्ह टू. रिमोट पण झाले मॅडम. झालं. ओके गुड. नॉट ओनली बट ऑल्सो. नाही राहिले. हे एवढं बघूया. नंतर मग आजचं आपण लेक्चर संपवूया. कारण मी मॅडम 5 अनलेस मिनिटं वाक्य राहिलं. अनलेस. इफ अनलेस राहिलंय का? हा. बघूया पळता. तुम्ही तशी पॉइंट शोधून ठेवा. काय काय राहिले मला सांगत जावा फक्त. सगळं बघू. म्हणजे कुठे तुम्हाला प्रश्न टीईटीच्या पुस्तकामध्ये वाचताना आलंय किंवा तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर राहताय आणि एखाद्या प्रकारचं तुम्हाला वाक्य नाही सोडवतायत तर मग त्या क्लास तुम्ही तुमच्या वहीमध्ये कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा आणि क्लास चालू असताना मला सांगा की मॅडम हे असं राहायचंय, हे राहिलंय, इफ अनलेस राहिलंय, रिमोट राहिलंय, नॉट ओनली बट ऑल्सो राहिलंय, काय राहिलंय ते बघा. आता यूज नॉट ओनली बट ऑल्सो. आता हे कसं आहे माहितीये का? टू कनेक्ट सिमिलर स्ट्रक्चर, हे 2 सिमिलर स्ट्रक्चर असतात. किंवा आपण आता काल बघितलं नॉट ओनली बट ऑल्सो काय काय बघत असताना बघितलं आपण? सेम सेम 2 वर्ड्स आणि पेअर मध्ये ज्या वेळेस येतं त्यावेळेस ना वी विल गो बॅक. कंजक्शन बघत असताना बघितलं का रे? इंटरजेक्शन. अलंकार बघताना बघितलं का? कंजक्शन, हे कंजक्शन. ही स्लाइड दिसते का तुम्हाला कंजक्शनची? हो. हा मग या ठिकाणी शेवटचं वाक्य बघा. नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली विल हॅव केक फॉर डेझर्ट बट ऑल्सो आईस्क्रीम. आता मग ह्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो वाक्यामध्ये आलेला आहे आणि याला काय म्हणतो आपण? को रिलेटिव्ह कंजक्शन आहे. हे कशासाठी वापरतात? जॉईन द सिमिलर वर्ड्स बट आर ऑलवेज युज्ड इन पेअर्स. 2 सिमिलर वर्ड एका वाक्यामध्ये ज्यावेळेस येतात तेव्हा त्यांना जोडण्यासाठी आपण काय करतो? नॉट ओनली बट ऑल्सो वापरत असतो. आणि मग आता ह्या ठिकाणी अरे कुठे गेला रे बाबा, ये ना. तर ह्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरलंय उदाहरणामध्ये ते बघा. ही इज नॉट ओनली माय टीचर बट ऑल्सो माय फ्रेंड. म्हणजे तो फक्त माझा शिक्षकच नाही, तो माझा मित्रासारखा आहे किंवा तो माझा मित्र आहे. मग आता सेकंड वाक्य आहे शी नॉट ओनली कुक्ड डिनर बट ऑल्सो वॉश डिशेस. म्हणजे आता ह्या 2 ज्या क्रिया आहे नॉट ओनलीच्या वाक्यातली आणि बट ऑल्सोच्या वाक्यातली, म्हणजे कधी नॉट ओनली नंतर येणारा शब्द आणि बट ऑल्सो येणारा शब्द, हे दोन्ही गोष्ट एका सिमिलर स्ट्रक्चरची असले पाहिजे किंवा सिमिलर वर्ड असले पाहिजे. टीचर आणि फ्रेंड हे दोन्ही नाम आहेत की नाही? मग आता ही शी नॉट ओनली कुक डिनर, ती फक्त स्वयंपाकच करू शकते असं नाही, तर ती भांडे पण धुते किंवा तिनं काल भांडे पण धुतले. म्हणजे दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर व्हेन अ सेंटेन्स हॅज सिंग्युलर सब्जेक्ट अँड प्लुरल सब्जेक्ट, नॉट ओनली जॉन बट ऑल्सो टॉम इज इटिंग. म्हणजे फक्त हाच नाही तर तो पण जिंक. मग आता तुम्हाला वाक्य देताना कसं दिलेलं असतं बघा. जॉन अँड टॉम इज इटिंग असं दिलेलं असेल. मग अँड काढून टाकायचं तिथलं आणि तिथं नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं. मग एका कर्त्याच्या अगोदर नॉट ओनली वापरायचं, एका कर्त्याच्या नंतर बट ऑल्सो वापरायचं. मग जॉन, नॉट ओनली जॉन बट ऑल्सो टॉम इज इटिंग.
नॉट ओनली द टीचर बट ऑल्सो स्टुडंट्स आर प्लेइंग गेम्स. आता आपल्याला वाक्य दिलेलं असेल टीचर अँड स्टुडंट्स प्लेइंग द गेम्स. मग वाक्य आपलं असं होईल नॉट ओनली द टीचर बट ऑल्सो द स्टुडंट्स आर प्लेइंग गेम. हे जसं तसं राहील, जसं वरती इज इटिंग ऍज इट इज राहील. नॉट ओनली माय ब्रदर्स बट ऑल्सो माय सिस्टर इज गोइंग टू कॉन्सर्ट. मग या ठिकाणी जो वाक्यातला जो भाग असतो सेम असतो आणि एकच वेळा आलेला आहे, तो वाक्यातला उर्वरित भाग शेवटी लिहायचा आणि एका कर्त्याच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या कर्त्याच्या अगोदर बट ऑल्सो असं वापरायचं. मग नॉट ओनली माय ब्रदर्स बट ऑल्सो माय सिस्टर इज गोइंग टू कॉन्सर्ट. व्हेन नॉट ओनली बट ऑल्सो कनेक्ट टू कम्प्लीट सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल खाली बघा, आता जेव्हा दोन कम्प्लीट सेंटेन्स, आता वरती फक्त शब्द शब्द आले होते, म्हणजे माय टीचर असेल, स्टुडंट असेल, ब्रदर असेल, टीचर असेल, जॉन असेल, टॉम असेल, हे करते करते जोडलेले होते या. परंतु जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये दोन सेपरेट वाक्य किंवा दोन कम्प्लीट सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचे असतात, त्यावेळेस वाक्य कशा स्वरूपाचं असतं. नॉट ओनली डू वी लव्ह फ्लावर्स बट वी ऑल्सो लव्ह ट्रीज. म्हणजे आम्ही झाडांनाच प्रेम करतो असं नाही, तर आम्ही फुलांवरतीही प्रेम करतो. म्हणून ते वाक्य असं बनतं नॉट ओनली डू वी लव्ह फ्लावर्स कॉमा बट ऑल्सो वी लव्ह ट्रीज. या ठिकाणी दोन सेपरेट वाक्य दिले आहे. नॉट ओनली ही इज अ गुड फादर बट ऑल्सो ही इज अ नाईस बॉस. दोन वाक्य जरी असेल तर एका वाक्याच्या सुरुवातीला नॉट ओनली लिहायचं, दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला बट ऑल्सो लिहायचं आणि मध्ये दोन वाक्याला जोडणारा काय असेल या ठिकाणी. जर कम्प्लीट सेंटेन्स असतील तर कॉमा असेल, नाहीतर मग काहीच नाही. फक्त या ठिकाणी तुम्हाला दोन सिमिलर वस्तू लक्षात घेतला आल्या पाहिजे. आणि जिथं जिथं अँड असतं, तुम्हाला प्रश्नार्थ वाक्यामध्ये या ठिकाणी अँड दिलेला असेल किंवा कॉमा दिलेला असेल आणि दोन्हीही शब्द हे एकाच जातीचे म्हणजे एकाच प्रकारचे सिमिलर वर्ड्स असतील. सगळ्यात पुढच्या वाक्यामध्ये दिसतं टीचर आहे, इथं फ्रेंड आहे, कुक डिनर आणि वॉशेस डिश वॉश आहे, तर ह्या दोन्ही क्रिया सारख्या आहे आणि हे सिमिलर वर्ड असतात जे की पेअर मध्ये येतात आणि त्या त्या ठिकाणी आपण हे कोऑर्डिनेटिंग कोरिलेटिव्ह कंजक्शन नॉट ओनली बट ऑल्सो वापरत असतो. इथं काहीच नाही अवघड. याच्यात तुम्ही डोळे झाकून लिहू शकता याचं उत्तर. फक्त ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आलं का माधुरी लक्षात? हो, याच्यामध्ये काहीच नाही ना, टेन्स वॉज वेअर काहीच नाही नाही. नाही 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 नाही, ते हाय तसंच लिहायचं, त्याच्यामध्ये नाही बदल करायचा आणि काहीच नाही. फक्त अँड काढायचं, एका कर्त्याच्या अगोदर नॉट ओनली लिहायचं, दुसरे म्हणजे ज्या दोन सिमिलर क्रिया असतील, व्यक्ती असतील, परिस्थिती असेल, काय दोन सारखे आपल्याला दिसतं तिथं आयडेंटिफाय होतं आणि एकाच्या अगोदर काय लिहायचं नॉट ओनली, दुसऱ्याच्या अगोदर बट ऑल्सो. डन. नायदर नॉर बघा मॅडम. नेदर नॉर इदर ऑर बघायचे का? बरं ते पण बघू. इफ नॉट अनलेस इदर ऑर. आता हे क्वेश्चन टॅग बघायचे का नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचे? नंतर घेऊया मॅडम मॅडम बोला नायदर नॉर बघा शॉर्टली अनलेस नायदर नॉर. हम्म. निदर नॉर इदर ऑर इफ अनलेस आणि नॉट ओनली बट ऑल्सो सेमच असतात ही स्ट्रक्चर. फक्त त्या ठिकाणी जे दिलेलं असेल निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह सेन्स वाक्याचा बघायचा असतो आणि चेंजेस तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करते नेक्स्ट क्लासमध्ये ते. कारण त्याच्यासाठी तुम्हाला पीपीटी पण आणायला लागेल तुम्हाला दाखवायला. मग आता क्वेश्चन टॅग नंतरच्या क्लासमध्ये घ्यायचं का आता घ्यायचंय? नंतर घेऊया मॅडम, आता थांबूया. आता जेवूया आहे की नाही, जेवण करूया आता. नाही, जेवण नाही. भूक लागली असे ना, अभ्यास करू. चालते. आपण या ठिकाणी मीटिंग एंड करूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपला जो काही उर्वरित ग्रामरचा भाग आहे तो आपण बघू. सर आहेत सर, पुढचं लेक्चर कधी आहे सर? पुढचं लेक्चर 12च्या नंतर लावतो, त्याच्या अगोदर 1-2 तासापूर्वी तुम्हाला कळवतो.